अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेला मृत्यू आणि त्यानंतर ढवळून निघालेलं राष्ट्रवादीतलं राजकारण या सगळ्याचा आता अनेक नव्या प्रश्नांनी डोकं वर काढलंय। मूळ मुद्दा जो चर्चेत आला तो विलीनीकरणाचा, मात्र सध्या तरी नजीकच्या काळात विलीनीकरणाचं घोडं दामटणं शक्य नसल्याचं चित्र दोन्ही बाजूंनी स्वीकारण्यात आलंय असं दिसतंय। मात्र यात रोहित पवार यांनी आपल्या काकांच्या अपघाताभोवती एक संशयाचं धुकं निर्माण करणारे प्रश्न पत्रकार परिषदेतून उपस्थित केलेत। आज दुसऱ्यांदा त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा काही गंभीर आरोप केलेत। पायलटला ब्लॅकमेल करून विमान पाडलं का? विलीनीकरणामुळे अजित पवारांचा घातपात झाला का? VSR कंपनीला वाचवलं जातंय का? असे एक ना अनेक प्रश्न त्यांनी विचारलेत। मात्र भाजपकडून हे राजकारण आता थांबवावं अशी प्रतिक्रिया समोर येते। नेमकं काय चाललंय? विलीनीकरणामुळे दादांचा घात हा आरोप योग्य आहे का? रोहित पवार प्रश्न विचारून संशयाचा धूर दाखवतायत की राजकीय धुकं निर्माण करतायत? याच सगळ्याची चर्चा आपल्याला आज करायची आहे। 1100 डिग्री सेल्सिअसला जर हा आगीत पडला असेल तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विकास लवांडे, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या हेमलता पाटील आपल्यासोबत आहेत आणि पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत। आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी आज रोहित पवारांनी नेमका काय आरोप केलेला होता त्यावर भाजपकडनं कशी प्रतिक्रिया येते हे ऐकूया। ह्याच्यात खरंच राजकारण असेल तर जे काही विलीनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे। याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही NDA बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी। नाहीतर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच NDA मध्ये राहणार नाहीत, दादाच NDAतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील, आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा। काय म्हणतायला फार महत्व देऊन त्यात कारण नाही। मला वाटतं हा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे, आपल्या स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार आहे। माझी रोहित पवारांनी या निमित्तानं सूचना आहे की त्यांनी आता हे सगळे आरोप करणं, असे त्या भानगडी धंदे बंद करावे। त्यांनी आता कुटुंबात दुःख जागा झालेला आहे, चौकशी अंती जे काही होईल ते पुढे येईलच ना, त्याच्यामध्ये राजकारण कशा करता तुम्ही? आपल्याला भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रतिक्रिया घ्यायचीच आहे। मात्र या सगळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या आरोपावर काय वाटतं? आपल्याला हेमलता पाटील यांच्याकडे सुरुवातीला जाऊया। हेमलताताई, अजित पवार यांचा जो विमान अपघात झालाय त्याची चौकशी होणं हे खरंच गरजेचं आहे, त्या बाबतीत कुणाचंही दुमत नाही। मात्र आता रोहित पवार ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेत आहेत आणि कुठेतरी हे विलीनीकरणाभोवती फिरतंय का अशी एक दिशा या सगळ्या प्रकरणामध्ये ते प्रश्न उपस्थित करतायत। तुमचा पक्ष या सगळ्याबद्दल कसा विचार करतो? आता आपण सध्या त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत की हा विमान अपघात कसा झाला, ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात असतील, इंधनाच्या संदर्भात, रनवेच्या संदर्भात, ते प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आहेत, ते राष्ट्रवादीच्या मनातहीच आहेत। आज आपण बघितलं की सुनेत्राताईंनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तशा पद्धतीची मागणी केली। त्यामुळं अजित पवारांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याच्या मागची सगळी कारणं काय, या गोष्टीचा शोध लागणं हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला हे हवं आहे। आणि त्या पद्धतीने रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केले ते अतिशय महत्वाचे आहेत आणि त्या दृष्टीने सरकारने लवकरात लवकर जलद गतीने तपास करून सगळ्या शंकांचं निरसन करणं आणि वस्तुस्थिती समोर मांडणं हे गरजेचं आहे। आणि त्या बाबतीत राष्ट्रवादीची भूमिका सुद्धा त्याच पद्धतीची राष्ट्रवादीची सुद्धा भूमिका आहे। तर हा एक मुद्दा झाला। आता विलीनीकरणाच्या ज्या चर्चेबद्दल जो सगळा विषय आहे त्याबद्दल या सेकंदाला, या मोमेंटला काही सांगणं हे शक्य नाहीये, कारण त्याबद्दल नक्की अजितदादांच्या मनामध्ये काय होतं। कारण अजितदादा खासगीमध्ये बोलताना अनेक वेळा ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये सुद्धा विलीनीकरणाच्या बाबतीत सकारात्मक होते, परंतु नक्की ती चर्चा कुठल्या पद्धतीने झाली, त्याच्यामध्ये काय कांगोरे होते, कशा पद्धतीने पुढे जायचं हे आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहित नाही। त्यामुळं आत्ताच्या घडीला तो मुद्दा महत्वाचा नसून आत्ताच्या घडीला हा अपघात कसा झाला आणि त्याबद्दल सरकार किती गंभीर आहे आणि सरकारने गांभीर्याने त्याची चौकशी केली पाहिजे, ह्या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत।
विलिनीकरणाची चर्चा आणि निर्णय हा आमच्या सुनेत्राताई असतील आणि नाही, राष्ट्रवादीचे तो सर्व प्रश्न नेते तुम्हाला असतील. विचारण्याचं दोन्ही कारण म्हणजे यामध्ये त्यांनी 2 सिनारिओ विलिनीकरणाचे सांगितलेत. एक म्हणजे विलिनीकरण करून आमचा पक्ष अजित पवारांसोबत जाणार आणि हे काही लोकांना मान्य नव्हतं असं म्हणत ते तुमच्या पक्षातल्या काही लोकांकडे बोट दाखवतात आणि विलिनीकरणामध्ये अजित पवार एनडीएतून बाहेर पडणार आणि आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावरची लढाई लढणार हे काही लोकांना मान्य नव्हतं असं म्हणत ते तुमचे सत्तेतले सहकारी यांच्याकडे कदाचित अंगुली निर्देश करत असावे. म्हणजे एकूणच अंगुली निर्देश हा तुमच्याकडेच होतोय. याकडे कसं बघताय तुम्ही? नम्रता, हे सगळे तर्क वितर्क आहेत. याबाबत दादांची नक्की काय चर्चा झाली होती त्याची माहिती नाहीये. त्याची कोणतीही माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुद्धा बरं. मिळत नाहीये. ठीक आणि आहे. त्यामुळे नक्की चर्चा काय झाली, ती कुठल्या पद्धतीने चर्चा होती, कशा पद्धतीने पुढे जायचं हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे या जोरदारच्या गोष्टी आणि एकमेकांमध्ये संशय घेणं आणि शंका कुशंका व्यक्त करण्यामध्ये मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाहीये. बरं. तर सगळ्यात ठीक आहे. महत्वाचं की हा अपघात की घातपात त्या दृष्टीने चर्चा होऊन त्या दृष्टीने सरकारने लवकरात लवकर सगळी वस्तुस्थिती समोर आणणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी. मी विकास लवांडे यांच्याकडे जाते. विकास लवांडेजी, रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, त्यांनी काही कागदोपत्री पुरावे सुद्धा दिलेले आहेत. ते प्रश्न सगळ्यांच्या लक्षात आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर मिळालीच पाहिजे. पण एकूण या सगळ्याचं मूळ जर शोधायला गेलं तर त्यांचा असा त्यांचा टोन दिसतोय की विलिनीकरण हा मूळ मुद्दा आहे आणि त्यामुळे हा घातपाताचा आम्हाला संशय येतोय. विलिनीकरण हे कुणाला तरी नको होतं असं म्हणत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे, सत्ताधारी केंद्रातल्या सत्तेकडे ते बोट दाखवायचा प्रयत्न करतायत असा एक तर्क लावला जातोय. काय नेमकी भूमिका काय आहे तुमच्या पक्षाची? मुळामध्ये विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये मला फार काय बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण आमच्या सर्व प्रमुख नेत्यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण मागच्या 3-4 दिवसामध्ये, आठवड्याभरामध्ये वारंवार दिलेला आहे. विलिनीकरण हा मुद्दा जेव्हा चर्चेला होता तेव्हा अजितदादा हयात होते. आज अजितदादा हयात नाहीयेत आणि अजितदादांची ती तीव्र वैयक्तिक इच्छा होती की पवार साहेबांनी आपण एकत्र असलं पाहिजे, पुढच्या काळामध्ये आपल्याला हे सगळं एकत्र जायचं आहे अशा पद्धतीची भूमिका होती. परंतु आता अजितदादा हयात नाही, त्यामुळे त्या चर्चेला आता काही अर्थ उरलेला नाहीये. त्यामुळे आता कुणी काही बोलतंय त्याला फार महत्व नाहीये. परंतु रोहितदादा पवार यांनी पार्ट 1 आणि आज पार्ट 2 पत्रकार परिषदा घेऊन जे काही शास्त्रशुद्ध प्रश्न उपस्थित केलेले आहेत, जे प्रश्न लॉजिकली आहेत किंवा अगदी सामान्य लोकांच्या प्रत्येकाच्या डोक्यातले प्रश्न आहेत, ते एकत्रितपणे सायंटिफिकली पद्धतीने मांडलेले आहेत. त्याचा कुठेतरी विचार व्हायला हवा. ज्या आता विखे पाटील साहेबांचं स्टेटमेंट तुम्ही दाखवलं, विखे पाटील साहेब म्हणतात की राजकारण करू नका. कसलं राजकारण करायचं? शेतकऱ्यांचे प्रश्न आले, बोलायचे नाही. सरकारी शाळा बंद पडल्या, बोलायचे नाही. महिलांच्यावर अत्याचार झाले, बोलायचे नाही. अजितदादासारखा एक मोठा नेता गेला, प्रश्न उपस्थित करायचे नाही, बोलायचे नाही. हे त्यांना राजकारण वाटतं का? हे कशाची लक्षणं आहेत? ज्या अर्थी रोहितदादा पवारांनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेत आणि त्या प्रश्नांना घेऊन जर कोणी अस्वस्थ होत असेल तर मात्र त्यांच्याकडे आपोआप ती सुई संशयाची जाते. कारण सत्य ही अशी गोष्ट असते नम्रताजी की ती लबाडाला नेहमी अस्वस्थ करते. आणि जर रोहितदादांनी कोणावर वैयक्तिक आरोप केलेला नाही, कुठल्या पक्षावर आरोप केलेला नाही, रास्त प्रश्न उपस्थित केलेले आहेत, VSR कंपनी असेल किंवा DGC असेल, यांची जी काही मिलीजुली बघत आहे आणि दोन्हीकडे जे काही करप्शन चाललेलं आहे, जे काही कागदोपत्री तिथं आता मॅन्युप्युलेशन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि जे काही ब्लॅक बॉक्सच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्याचं सगळं प्रेझेंटेशन दिलेलं आहे. याची उत्तरं कोण देणार? आणि आता जर का उशिरा कोणी काही लोक जागे असतील तर हरकत नाही, परंतु या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. कारण अजितदादांचा हा अपघात नसून निश्चितपणे घातपात आहे. इतके ज्वलंत प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि त्याची उत्तरं कुणीही देत नाही. बरं, आपण विश्वास पाठक यांच्याकडे जाऊ. विश्वास पाठक जी, तुम्ही आता संपूर्ण वक्तव्य ऐकलेलंच आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जे प्रश्न विचारून जे अस्वस्थ होतात, संशयाचा धूर तिथेच येत असतो. ठीक आहे विकासजी, तुम्हाला विनंती आहे मध्ये बोलू नका, कारण तुमची ती पद्धत आहे बोलायची. नम्रताजी, जेव्हा 28 जानेवारीला अजितदादांचा दुर्दैवी अंत झाला तेव्हा तात्काळ त्याच दिवशी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्र्यांनी एव्हिएशन मिनिस्टरला ताबडतोब एक पत्र लिहिलं आणि सखोल इन्क्वायरीची मागणी केली. काल सुनेत्राताई पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांनी देखील सीबीआयची मागणी केली. आता ह्या इन्व्हेस्टिगेशनची जी जबाबदारी आहे किंवा एक्सपर्टीज आहे ते AAIB म्हणजे एअरक्राफ्ट
एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेने साधारणतः 30 दिवसामध्ये आपला प्रिलिमिनरी रिपोर्ट देणं अपेक्षित आहे. आता 28 जानेवारी नंतर 28 फेब्रुवारीपर्यंत हा 30 दिवसामध्ये रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. मात्र तोपर्यंत रोहित पवार ज्या प्रकारचं राजकारण करतात आहे ते तुम्हाला मी सांगू इच्छितो. ते राजकारणच करतात आहे. त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली मुंबईला, हरकत नाही. मग दिल्लीला जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली, हरकत नाही. आणि ते जे मुद्दे काढतात आहे आणि स्वतःला खूप एव्हिएशनचे एक्सपर्ट समजतात आहे ते फार बेसिक गोष्टी आहे. हो, जेव्हा विमान उडायचं असतं त्याला फिट टू फ्लाय या सर्टिफिकेटची आवश्यकता असते. जो लाईन इंजिनियर असतो, जो डीजीसीएचा ऑथराइज एजंट असतो तो ते चेक करतो. त्याला विमानामध्ये इंधन आहे का, टायरमध्ये हवा आहे का, गिअर बॉक्स काम करतोय का, अशा बेसिक सगळ्या गोष्टी चेक करणं आवश्यक असतं. ते एसओपी घेऊन हे टिक मारतात आहे आणि असं भास होतात आहे की मी एव्हिएशनचा एक्सपर्ट आहे. ते केवळ आणि केवळ राजकारण करतात आहे. दुसरं, ज्या प्रकारे रोहित पवारांना त्यांचे काका गेले म्हणून दुःख झालं तसं आमच्यासारखे देखील एक सखा गेलेला आहे, कोणाचा तरी मामाही गेलाय. आणि त्याहीपेक्षा जास्त सुनित्राताई, पार्थ पवार आणि जय पवार यांचे तर मिस्टर आणि वडील गेलेले आहे. मग इतरांनी एवढे गळे काढून रडायची काय आवश्यकता आहे? हे राजकारणच आहे. त्यामुळे विखे पाटील जे बोलले ते अगदी सत्य आहे, बरोबर आहे. बर मी लवांडेंकडे येईनच हा मुद्दा घेऊन. मी मृणाल मॅमकडे त्याच्या आधी जाते. मृणाल मॅम, सगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय, काय म्हणायचं याला? संशयाचा धूर की राजकीय धुकं? खरं तर विमान अपघातांच्या चौकशा ज्या प्रकारे कोणत्याही शेवटाला जात नाही त्यामुळे शंका घ्यायची इथे जागा होती, हे मान्य करायला हवं. हो, परंतु आता रोहित पवार ज्या प्रकारे हा मुद्दा विलिनीकरणाशी जोडतायत ते काही आता या क्षणी त्यांनी करायची कोणतीही गरज नव्हती. त्यांना त्यांच्या काकाबद्दल किंवा महाराष्ट्राच्या एका उपमुख्यमंत्र्याबद्दल, अपघाताबद्दल, विमान वाहतुकीतल्या समस्यांबद्दल जर काळजी होती ती काळजी अत्यंत समजण्यासारखी आहे. त्यांची कळकळ तळमळही पत्रकार म्हणून आपल्याला मान्य आहे. अगदी. पण आज त्याचा विलिनीकरणाशी संबंध त्यांनी का जोडला हा मुद्दा अत्यंत अनाकलनीय आहे. सीबीआय चौकशीची मागणी अजितदादा पवारांचा गट करतो आहे. या गटाने कोणत्याही प्रकारे आम्हाला संशय येतोय, या सरकारनी घातपात केलाय, म्हणजे भारतीय जनता पक्षाने असं कुठल्याही प्रकारचं विधान केलेलं नसताना रोहित पवार ज्या रीतीने आज बोलतायत त्यांचे सगळे तांत्रिक आक्षेप मला मान्य आहेत की त्याची उत्तरं मिळालीच पाहिजे. बर. पण त्याला विलिनीकरणाशी जोडून आज त्यांनी फक्त अपघाताबद्दल नाही तर स्वतःच्या भूमिकेबद्दलही काहीसा संशय निर्माण केलेला आहे. बरं, मी विकास लवांडे यांच्याकडे येते. विकास लवांडेजी, भाजपने तर थेट आरोपच केलाय तुमच्यावरती की हे राजकारणच करतायत रोहित पवार. पण यामध्ये मुद्दा असा आहे की त्यांनी जे तांत्रिक प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं 100% मिळाली पाहिजेत. पण जसं मृणाल मॅम म्हणतात, विलिनीकरणाशी खरंच जोडायची गरज आहे का हे सगळं? मुद्दा असा आहे, विलिनीकरण हा स्वतंत्र टॉपिक आहे. अनेक पत्रकार प्रश्न विचारत असतात, अनेक नेते मंडळी बाईट देत असतात आणि त्याला जोडून जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याच्या अनुषंगाने रोहित दादा बोलतायत. विलिनीकरणामुळे झालंय नाही, आणखी ही कशामुळे पत्रकार झालंय परिषद हे मी कुणीही सुद्धा सांगितलं ऐकलेली आहे पूर्ण. आणि नाही, हा ऐका जर ना, तुम्ही ऐका ना. बाईट बघितलात ते पत्रकारांची उत्तरं द्यायला बसलेले नव्हते. हा त्यांच्या स्टेटमेंट मधलं, त्यांनी जे सुरुवातीचं स्टेटमेंट दिलंय त्याच्यामधलं त्यांचं हे स्टेटमेंट आहे. त्यांना कुणीही विचारलेलं नव्हतं. नंतर डिटेल त्यांना त्यावर प्रश्न विचारण्यात आले. म्हणजे मला बोलू द्या. बोला. ते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी पत्रकार परिषदेला तिथे होतो. बरं. रोहित दादांनी ते स्वतःहून सुरुवातीच्याच प्रस्तावनेमध्येच त्यांनी ते सगळं सांगितलेलं आहे. होय. त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण हे का सांगितले हे मी तुम्हाला सांगतोय की का तिकडे सुई गेली संशयाची. तर मागच्या 3 आठवडे सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल कुणीही जेव्हा मागच्या 8 दिवसापूर्वी ते केंद्रीय मंत्र्यांना भेटले, पंतप्रधानांना भेटले, होम मिनिस्टरला भेटले, तेव्हा सीबीआयला पत्र चौकशी करण्याचं त्यांनी का नाही दिलं? किंवा संसदेमध्ये इतर पक्षांचे खासदार तिथं प्रश्न उपस्थित करतायत. लोकसभेमध्ये संजय राऊत बोलतायत, पुन्हा आमचे बजरंग सोनवणे बोलतायत. ही सगळी मंडळी बोलत असताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघंही संसदेचे सदस्य आहेत. ते का नाही बोलू शकले? आणि सीबीआयची चौकशी करा हे तुम्हाला 3 आठवड्यांनी सुचतं का?
आणि मुद्दा असा आहे की जे कोणी विश्वास पाठक आणि जे बोलतात की राजकारण कसलं राजकारण, साध्या प्रश्नांची उत्तर द्या आम्हाला की ब्लॅक बॉक्सचं काय झालं, 3 आठवडे झाले तर ब्लॅक बॉक्स अजून ओपन होत नाही. दुसरी गोष्ट पायलट का बदलला, तिसरी गोष्ट विमान का बदललं, चौथी गोष्ट व्हीएसआर जी कंपनी आहे त्याचं आणि डीजीसीएचं काय नेमकं नातं आहे, चौथी पाचवी गोष्ट व्हीएसआर कंपनी जे विमान वापरलं ते भंगारात विकण्याच्या लायकीचं विमान होतं. इतकं लूज पद्धतीने एका व्हीआयपी माणसाच्या बाबतीमध्ये तुम्ही निष्काळजीपणा कसा दाखवू शकता, कशाच्या आधारे तिथं फ्युएल ठेवलेलं होतं. अनेक प्रश्न तिथं गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ते प्रश्न जर कोणी टाळत असेल एका वाक्यामध्ये की प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत, हे नुसतं सहज बोलण्यासारखं नाही. त्या प्रश्नांची 3 आठवडे झाले. साधं म्हणजे CID ने सुद्धा विकास लवांडेजी, मुंबईच्या तुम्ही तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची तर थेट नावच घेतलेली आहेत. तुम्हाला असं म्हणायचं का की भाजपचा पण इन्फ्लुएन्स याच्यावरती आहे असा आरोप करायचा? 100% आहे. अँबिग्युइटी ठेवण्यात अर्थ नाहीये. रोहित दादांनी प्रश्न उपस्थित केल्यावर भारतीय जनता पार्टीची ट्रोल आर्मी तुटून पडली त्यांच्यावर. त्यांना अस्वस्थ होण्याचं कारण काय? भारतीय जनता पार्टीच्या विचारूया. रोहित दादांनी नाव घेतलं होतं का? बीजेपी अस्वस्थ होऊन ट्रोल करते बीजेपीची ऑफिशियली ट्रोल गँग, ऑफिस मधले लोक. विचारूया आपण. मी सुरुवातीला हेमलता पाटील यांनाही विचारते. तुमच्या तर पक्षाच्या टॉप ब्रासकडे त्यांनी थेट बोट दाखवलंय, तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव घेतलेलं आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की अपघात आणि विलिनीकरण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करणं हेच आमच्यासाठी अतिशय दुःखदायक आहे. याच्यामध्ये 100% राजकीय वास त्याला येतोय आणि हे राजकीय हे सगळं स्टेटमेंट वाटतंय. दादांच्या मनात विलिनीकरण होतं ते कसं करायचं ते कोणालाच माहित नव्हतं किंवा दादा स्पष्टपणे बोलले नव्हते. आता दादा गेल्यानंतर विलिनीकरण करायचं की नाही ह्या गोष्टी पूर्णपणे सुनेत्राताई त्याच्यावरती विचार करतील. पण अशा परिस्थितीमध्ये दादांच्या मित्रांना आरोपीच्या पंजऱ्यामध्ये उभं करणं, त्यांच्याबद्दल अशा शंका कुशंका व्यक्त करणं आणि इतक्या मोठा गंभीर आरोप त्यांच्यावरती करणं अपघाताच्या आणि घातपाताच्या संदर्भात, हे मला असं वाटतं कुठेतरी चुकीचं आहे. रोहित दादांनी जी काही मागणी केली आहे ह्या अपघाताची चौकशी पूर्णपणे व्हावी त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, तीच आमची मागणी आहे. परंतु त्यामध्ये अशा पद्धतीचे आरोप करणं आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आरोपीच्या पंजऱ्यात उभा करणं हे पूर्णपणे राजकीय विधान आहे आणि मला असं वाटतं कोणीही याच्याशी सहमत होणार नाही. तर त्यामुळे जी काही वस्तुस्थिती आहे जेव्हा पूर्ण त्याचा तपास लागेल तेव्हा समोर येईल. तोपर्यंत कृपया दादांच्या बाबतीतलं हे सगळं राजकारण हेमलताताई, विलिनीकरण हे आपल्या पक्षाच्या म्हणजे शरद पवारांच्या पक्षाच्या टर्म्सवर व्हावं यासाठीचा हा दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणायचं तुम्हाला? हे बघ, आता कुठला दबाव आणि त्याचा कुठलाही विषय आता खरं तर राहिलाच नाहीये. विलिनीकरण व्हायचं असेल तर कुठल्या टर्म्स वरती झालं पाहिजे किंवा प्रेमाच्या भाषेमध्ये झालं पाहिजे हाच मुख्य मुद्दा आहे. आणि ते कशा पद्धतीने व्हावं ती सगळ्या दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा, सगळ्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आणि त्याप्रमाणे ते विलिनीकरण होणार की नाही हा प्रश्न पुढे प्रलंबित आहे. परंतु तोपर्यंत अशी विधानं करून त्याच्यावरती संशयाची सोयी निर्माण करणं किंवा सरकारच्या भूमिकेवरती संशय व्यक्त करणं हे मला असं वाटतं चुकीचं आहे. ठीक आहे, मी एक क्विक कमेंट विकास लवांडेंची घेते, मग मी विश्वास पाठकांकडे जाईन. विकास लवांडे, थोडक्यात. मुद्दा आहे इथे कुणीही विलिनीकरणाची चर्चा करत नाही. विलिनीकरणाकडे चर्चा ह्या डिबेटमध्ये करण्याची आवश्यकता नाही. त्याचं स्वतंत्र आपण डिबेट करूया. विलिनीकरणाचा आम्ही कुणीही आग्रह केलेला नाही. त्याच्या ज्या काही फॅक्ट्स होत्या ते कुणीतरी सांगत होतं. पण मुद्दा असा आहे की जे अपघाताच्या निमित्ताने रोहित दादांनी PPT 1 आणि PPT 2 मध्ये जे प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नांना कुणीही बगल देऊ नये, त्याची उत्तर द्यावीत. विश्वास पाठक, बोट तुमच्याकडे दाखवलं जाते, अस्वस्थ तुम्ही का होताय, प्रश्नांची उत्तरं द्या, थेट त्यांनी विचारलंय तुम्हाला. बघा, VSR ही कंपनी जर चुकली असेल तर तिला पूर्ण पनिश करा, बंद करा, ही आमची मागणी आहे. सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. मात्र आमच्याकडे पेशन्स आहे. त्यांना जर 30 दिवसाचं आपण AIB ला वेळ द्यायचा असेल तर द्यायलाच पाहिजे. त्याच्यात राजकारण करू नये, आम्हाला एवढं सांगायचं आहे. मला याच्यात 2 गोष्टी सांगायच्या, टेक्निकल आणि पॉलिटिकल दोन्ही सांगतो, कारण माझा एव्हिएशनचा थोडासा अभ्यास आहे. टेक्निकली असं आहे की 30 दिवस तुम्हाला देणं अपेक्षित आहे. आता रोहित पवारांनी याला पॉलिटिकल पहिल्याच दिवसापासून केलं. हे कसं केलं? त्यांनी पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये यांना सिंगल आउट केलं, तटकरे साहेबांना आणि प्रफुल्ल पटेलांना सिंगल आउट करून ते काय सिद्ध करू शकतात आहे? कारण शरद पवार गट हा जवळजवळ मृतावस्थेत गेलेला गट आहे. त्यांना काही भवितव्य नाही आहे. त्यांना या दोघांना सिंगल आउट करून परत पवार गट एकत्र येऊन काही होऊ शकतं का असा प्रयत्न आहे. हे एकतर्फी प्रेम चालू आहे. यांचे सगळे नेते विलिनीकरण करतात आहे आणि अजित पवार गटात कोणीच बोलत नाहीये.
सुनेत्राताईंना देखील माहित नाही. म्हणजे अजित पवारांचं नाव घेऊन अशा प्रकारचं बोलणं हे एकतर्फी प्रेमासारखं आहे. पहिली गोष्ट. दुसरं, मला सांगा की ज्या दिवशी हा अपघात झाला, या रोहित पवार स्वतःला जे एक्सपर्ट समजतात एव्हिएशनचे, मी तर म्हणतो त्यांना शून्य करता याच्यात, कारण मी एव्हिएशनचं हे आहे म्हणून. तर त्यांना एकीकडे त्यांनी प्रश्नांची उत्तर देतो, बाकी बडबड करू नका. देतो ना. ते देतात, उत्तरं देतात. आपण वेळ देऊ. माझी वेळ संपत आली. बघा, रोहित पवार काय म्हणाले, राजकीय बोलू नका. रोहित पवार काय म्हणाले की तेव्हा धुकं होतं, राजकीय बोलू नका. धुकं असल्यामुळे लँडिंग होत नव्हतं. दुसरीकडे म्हणतात की डोळ्यामध्ये सूर्याचे किरण गेले, डोळ्याचे सूर्यामध्ये किरण गेले, आणि अशा प्रकारचे जे बालिश आरोप आहेत, लोक त्याला कंटाळलेले आहेत. ब्लॅक बॉक्सचं काय झालं? राहिला प्रश्न टेक्निकल मुद्दे, तर ब्लॅक बॉक्स हा रिकव्हर झालेला आहे. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून पुढे इन्फॉर्मेशन येणार आहे. तुम्ही सी पसरवलेली कबूल करण्याची गोष्ट आहे की ब्लॅक बॉक्स जळाला, ब्लॅक बॉक्स जळाला असं म्हणणं म्हणजे अकलेची दिवाळखोरी आहे. ही अकलेची दिवाळखोरी आहे. ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही. वैमानिक हा बदलत असतो, हा इन्क्वायरीचा विषय आहे. ट्रॅफिक मध्ये जेट क्लिअर हे एअरवर्दी असल्यामुळेच त्यांनी परवानगी दिली. कशाला पण त्याचं काही चुका असेल तर ते एव्हिएशन बसतील. केंद्रीय मंत्र्यांनी अशा गोष्टी होत असतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. शरद पवार हा गट केलेला आहे, त्यामुळे अशा सौम्य आरोप तुम्ही करतात आहे. अजित पवार गट तुम्हाला भीक घालत नाहीये, जनता तुम्हाला भीक घालत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचा रोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही जनतेच्या मनामध्ये अशा प्रकारचा संघर्ष करू शकत नाही. अनेक प्रश्न रोहित पवारांनी जे उपस्थित केलेले आहेत, रोहित पवारांना अनेक प्रश्न जे रोहित पवारांनी उपस्थित केलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर मिळायला हवेत का? हो. आणि या पॅनलवरच्या मला वाटतं कुणाचंही त्याबद्दल दुमत नसेल, 100%. पण ह्या प्रश्नाला कुठेतरी विलिनीकरणाकडे जोडलं जात आहे का? तर नक्कीच, कारण रोहित पवारांची स्टेटमेंट्स तशी समोर आलेली आहेत. मग ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे का? तर राजकारण आहे का हे प्रत्येकाचं आपापल्या सोयीनुसार त्याबद्दलचं मत असू शकतं. मी शेवटची कॉमेंट घेते याबाबत मृणाल मॅमकडनं. मृणाल मॅम, भारतामध्ये नेत्यांचे अपघात होणं, विमान अपघात, ही दुर्दैवी घटना वारंवार घडते. हो, भारतातल्या डीजीसीएचं विमान वाहतुकीवर नियंत्रण फारसं चांगलं नाही, हेही सत्य आहे. हो. पण ते हातात घेऊन राजकारण करायचा प्रयत्न होत असेल तर तो अत्यंत दुर्दैवी आहे. या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून हा विषय पुढे आला तर वाहतुकीला न्याय मिळेल आणि एखादा नेता गेल्यानंतर खरोखर त्यातल्या एसओपीज काय असाव्यात हे पुढे येईल. भाजपचेही नेते अशाच प्रकारच्या अपघातांना सामोरे जाता जाता वाचलेले आहेत. त्यामुळे याबद्दल घातपाताचा आरोप करणं आणि प्रफुल्ल पटेल तटकरे यांना दोषी धरणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. तशा याच्या चर्चा राजकीय होईल आणि रोहित पवारांना अपेक्षित असलेली उत्तरं मिळणार नाहीत. त्यांनी घाई करू नये, चौकशीची मागणी रेटून द्यावी आणि मग पुढे विलिनीकरण आणि ज्या पक्षाला दोन्ही गटांना अस्तित्व राहिलेलं नाही, जनता नाकारते आहे, अशा वेळेला या विलिनीकरणाच्या ऐवजी जनतेच्या प्रश्नांना कुठेतरी आपण कसे मांडू शकतो याचा अभ्यास करावा. तांत्रिक बाबींची चौकशीची मागणी कायम पुढे न्यावी, पण विलिनीकरणाशी त्याचा संबंध जोडला तर रोहित पवार यांच्या नेतृत्वावर आज जे प्रश्नचिन्ह भाजप उभं करतेय तो संशय वाढत जाईल, हे सत्य आहे. एक खरं आहे की आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत, त्यामुळे कुणी काय आरोप करायचे हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. रोहित पवार आरोप करतायत, 100% करतायत. अनेक आरोपांसाठी त्यांनी कागदोपत्री पुरावे दिलेत का? तर हो, नक्कीच दिलेले आहेत. हा घातपात आहे का? हा प्रश्न व्हॅलिड आहे का? तर नक्की व्हॅलिड आहे आणि त्याचा तपास व्हायला हवा. असेल घातपात तर घातपात म्हणून समोर येईल, नसेल तर अपघात म्हणून समोर येईल, पण त्या तपासासाठी आपल्याला वेळ द्यायला हवा. यामध्ये कुठेतरी जे राजकीय धुकं निर्माण होतंय का असा जो प्रश्न उपस्थित केला जातोय, तर दुर्दैवाने अजित पवारांसारख्या एखाद्या लोकनेत्याच्या बाबतीत असं होऊ नये अशीच अपेक्षा आम्ही माध्यम म्हणून या ठिकाणी करू शकतो. बाकी प्रत्येक राजकीय पक्षांचे आणि त्यांच्या नेत्यांचे निर्णय घ्यायला ते मोकळे आहेत. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुरा इथेच थांबतोय.